ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मोहम्मद पैगंबर जयंती जुलूस 9 सप्टेंबरला करण्याची मुस्लिम समाजाचा निर्णय। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केलं कौतुक। मिरजेत अनंत चतुर्थी, गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव एकत्रित आल्याने पोलीस प्रशासनासोबत आज मुस्लिम समाज आणि जुलूस कमिटीने भेट घेऊन चर्चा केली। 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण असून 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने दोन्ही सण एकत्र साजरे करण्यात येणार नाहीत। त्यामुळे आज ईद ए मिलाद हाही सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत मुस्लिम समाज आणि जुलूस कमिटीने भेट घेत चर्चा केली। या चर्चेतून ईद ए मिलादची मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढण्याचे योजले, परंतु ईद ए मिलाद मिरवणुकी मागावरती गणेश मंडळाचे स्टेज असल्यामुळे ते काढून घेण्यासाठी थोडा वेळ पोलीस प्रशासनाने मागितल्यानंतर 9 सप्टेंबर मंगळवार रोजी ईद ए मिलाद प्रेक्षित मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करणार असल्याचा निर्णय यावेळी मुस्लिम समाज आणि जुलूस कमिटीने घेतला आहे। जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाजाने सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाज यांच्या निर्णयाचं स्वागत करत यावेळी कौतुक केलं। तर 9 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद प्रेक्षित मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे। महानकरे न्यूजसाठी आदिमानी, मिरज। नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। आमच्याकडे यावर्षी गणेशोत्सव 2025 सोबतच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव विशेषतः विसर्जनाचा दिवस 10वा दिवस आणि मोहम्मद पैगंबर जयंती हे एकाच दिवशी सण साजरे करण्यासाठी दोन्ही समाज आनंदी आणि उत्साही आहेत। यामध्ये मुस्लिम समाजाचं विशेष अभिनंदन आणि कौतुक आहे की त्यांनी मागच्या वर्षी जसं सहकार्य प्रशासनाला आणि जातीय सलोखा ठेवण्यासाठी केलं होतं त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, जुलूस कमिटी या सर्वांनी निर्णय असा घेतलेला आहे की 5 तारखेला हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक जुलूस न काढता तो पुढे काढण्यात येईल आणि सर्वानुमते त्यांनी 9 तारीख मंगळवार अशी ठरवलेली आहे। त्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांचं विशेष अभिनंदन। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा पैगंबर जयंती मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे जोरात साजरी करण्यात येणार आहे। पैगंबर जयंती ही 5 तारखेला असल्यामुळं त्याच दिवशी गणपतीचा 10वा दिवस आहे। यामुळं पैगंबर जयंती मिरवणूक काढण्यामध्ये काही अडचणी येत होत्या, म्हणून पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये 4 ते 5 वेळा बैठक झाली। तसेच स्वतंत्र मुस्लिम समाजाने सुद्धा 4-5 बैठका घेतल्या। यानंतर आम्ही 5 तारखेलाच मिरवणूक काढणार असं अर्ज मिरज शहर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर या ठिकाणी PI रासकर साहेब, DYSP गिल्डा साहेब यांनी आम्हाला त्या दिवशी काही अडचणी येणार ते समजून सांगितल्यानंतर या ठिकाणी मिरज शहर जुलूस कमिटी आणि सर्व मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एकमुखाने असं ठरलेलं आहे की येणारा गणपती आणि पैगंबरी जयंती हे दोन्ही सण आनंदात आणि शांततेत साजरे झालं पाहिजे। याच्यासाठी एक मार्ग काढायचा म्हणून आम्ही 8 तारखेला सोमवारी मिरवणूक काढणार अशी या ठिकाणी मागणी केली होती। मात्र त्या दिवशी सुद्धा अडचण येणार असून सर्व रस्त्यावरचे मार्गावरचे जे गणपतीचे मंडळ असतील ते सर्व मोकळे करून झेंडे काढून घ्यायची जबाबदारी पोलीस प्रशासन घेतल्यानंतर आम्हाला पुन्हा विनंती करण्यात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी मिरज शहर जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलेल्यानुसार मंगळवार दिनांक 9 रोजी सकाळी 9 वाजता 12 इमाम दर्ग्यापासून जुलूसची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। तरी मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी या माध्यमातून आवाहन करतो की या वर्षीची पैगंबर जयंतीची मिरवणूक मंगळवार दिनांक 9 रोजी निघणार आहे, तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो।